नमस्कार. इयत्ता 8वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप स्वागत. आपला आजचा विषय आहे गणित. आपण शिकणार आहोत त्रिकोणांची एकरूपता. यामध्ये आपण बघणार आहोत एकरूप त्रिकोण म्हणजे काय, त्रिकोणांच्या एकरूपतेच्या कसोट्या आणि त्यावर आधारित उदाहरणे. सर्वप्रथम आपण एकरूप आकृत्या म्हणजे काय ते पाहूयात. ज्या आकृत्या परस्परांशी तंतोतंत जुळतात त्या आकृत्यांना एकरूप आकृत्या असे म्हणतात. उदाहरणार्थ एकरूप रेषाखंड. ज्या रेषाखंडांची लांबी समान असते ते रेषाखंड एकमेकांशी तंतोतंत जुळतात, याचाच अर्थ ते दोन रेषाखंड एकरूप असतात. तसेच समान मापाचे कोन एकमेकांशी एकरूप असतात. आता आपण दोन त्रिकोण एकरूप कसे होतात ते पाहूयात. तुम्हाला समोर त्रिकोण ABC दिसत आहे. त्रिकोण ABC आणि त्रिकोण PQR हे दोन त्रिकोण जर एकमेकांशी एकरूप असतील तर त्या दोन्ही त्रिकोणांचे संगत कोन एकमेकांशी एकरूप झाले पाहिजेत. म्हणजेच कोन A एकरूप कोन P, कोन B एकरूप कोन Q आणि कोन C एकरूप कोन R. त्याचप्रमाणे जर रेख AB एकरूप रेख PQ, रेख BC एकरूप रेख QR आणि रेख CA एकरूप रेख RP, याचा अर्थ पहिल्या त्रिकोणाच्या तीनही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीनही संगत बाजूंशी एकरूप असतील तर हे दोनही त्रिकोण एकरूप असतील. यालाच आपण त्रिकोणांची एकरूपता असे म्हणतो. आता आपण त्रिकोणांच्या एकरूपतेच्या कसोट्या बघणार आहोत. तुम्हाला बाजूच्या आकृतीमध्ये दोन त्रिकोण दिसतात. त्रिकोण ABC आणि त्रिकोण LMN. त्रिकोण ABC आणि त्रिकोण LMN यांच्यामध्ये जर तुम्ही नीट निरीक्षण केलं तर तुमच्या असे लक्षात येईल की बाजू AB एकरूप बाजू LM आहे, तसेच बाजू BC एकरूप बाजू MN आहे आणि कोन B एकरूप कोन M आहे. या ठिकाणी तुम्ही एकरूपतेच्या खुणा बघत आहात, त्यावरून आपण हे सांगितले. आता हा कोन B जो आहे तो बाजू AB आणि बाजू BC यांनी समाविष्ट केलेला कोन आहे. तसेच कोन M हा बाजू LM आणि बाजू MN यांनी समाविष्ट केलेला कोन आहे. म्हणजेच बाजू कोन बाजू या कसोटीनुसार त्रिकोण ABC एकरूप त्रिकोण LMN होतो. बाजू कोन बाजू म्हणजेच बा-कोबा कसोटी. दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला कोन म्हणजेच काय तर बाकोबा कसोटी. तर या कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकमेकांशी एकरूप आहेत. पुढची जी कसोटी आहे ती आहे बा कसोटी. म्हणजे जर पहिल्या त्रिकोणाच्या तीनही बाजू दुसऱ्या त्रिकोणाच्या तीनही संगत बाजूंशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकरूप होतात. यालाच आपण बा कसोटी असे म्हणतो. आकृतीमध्ये तुम्हाला दोन त्रिकोण दिसत आहेत, PQR आणि XYZ. यामध्ये PQ एकरूप XY, QR एकरूप YZ आणि RP एकरूप ZX असेल तर हे दोन त्रिकोण या एकास एक संगतीनुसार एकमेकांशी एकरूप होतात. यालाच आपण बा कसोटी असे म्हणतो. त्रिकोणांच्या एकरूपतेची तिसरी कसोटी आहे दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू म्हणजेच कोबाको कसोटी. कोबाको कसोटीमध्ये जर पहिल्या त्रिकोणाचे दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली एक बाजू हे दुसऱ्या त्रिकोणाचे
दोन संगत कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूशी एकरूप असतील तर ते दोन त्रिकोण एकमेकांशी एकरूप असतात. यालाच आपण कोन बाजू कोन कसोटी असं म्हणतो. आता इथे तुम्हाला दिसत असेल तर त्रिकोण XYZ मध्ये कोन X आणि कोन Z यांनी समाविष्ट केलेली XZ ही बाजू आहे. तसेच त्रिकोण DEF मध्ये कोन D आणि कोन F या दोन कोनांनी समाविष्ट केलेली बाजू DF आहे. तर जर कोन X एकरूप कोन D, कोन Z एकरूप कोन F आणि बाजू XZ एकरूप बाजू DF असेल तर हे दोन त्रिकोण एकमेकांशी एकरूप होतील. आणि त्यासाठी X to Z, Y to E आणि Z to F अशी एकासेक संगती लागते. ही जी एकासेक संगती असते ही आपण त्रिकोणांच्या शिरोबिंदूंवरून सांगतो. याला म्हणायचं त्रिकोणांच्या एकरूपतेची को-बा-को कसोटी. तिसरी जी कसोटी आहे ती आहे को-को-बा कसोटी किंवा त्याला बा-को-को कसोटी असे देखील म्हणतात. यामध्ये दोन त्रिकोणातील संगत कोनांच्या दोन जोड्या एकरूप असतील तर उरलेले कोन एकरूप असतात. कारण काय? तर प्रत्येक त्रिकोणातील तीनही कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते. म्हणजे जर कोणतेही दोन कोन आणि एका कोनाची लगतची बाजू दुसऱ्या त्रिकोणातील दोन कोन आणि संगत बाजू यांच्याशी एकरूप असतील तर को-बा-को कसोटीची अट पुरी होते आणि ते त्रिकोण एकरूप होतात. आणि म्हणून त्या ठिकाणी को-को-बा अशी जर संगती लागत असेल तर त्या कसोटीनुसार ते दोन त्रिकोण एकरूप होतात. त्यानंतर काटकोन त्रिकोणांची कर्णभुजा कसोटी. कर्णभुजा कसोटी ही फक्त काटकोन त्रिकोणांमध्येच लागू होते. इथे त्रिकोण ABC आणि त्रिकोण LMN हे दोन काटकोन त्रिकोण आहेत ज्यामध्ये कोन B हा काटकोन आहे आणि कोन M हा काटकोन आहे. कोन B च्या समोरील जी बाजू AC आहे ती त्रिकोण ABC चा कर्ण आहे. तसेच त्रिकोण LMN मध्ये काटकोन M याच्या समोरील बाजू LN ही त्याचा कर्ण आहे. आता जर कर्ण AC हा कर्ण LN शी एकरूप असेल आणि उरलेल्या दोन बाजूंपैकी कोणतीही एक बाजू या त्रिकोणाच्या दुसऱ्या संगत बाजूशी जर एकरूप असेल तर कर्ण भुजा कसोटीनुसार हे दोन त्रिकोण एकमेकांशी एकरूप होतात. यालाच म्हणायचं काटकोन त्रिकोणांची कर्णभुजा कसोटी. आपण आता त्रिकोणांच्या एकरूपतेच्या 5 कसोट्या शिकलो. या कसोट्या तुम्हाला 7वीत देखील झालेल्या आहेत आणि त्यामुळे तुम्ही ते पुस्तक जरी काढून त्या कसोट्यांचा पुन्हा अभ्यास केलात तरी चालेल. आता या कसोट्यांवर आधारित काही उदाहरणं सराव संच 13.1 मध्ये दिलेली आहेत. तर ती उदाहरणं आपण सोडवूयात. सराव संच 13.1 प्रश्न असा आहे: पुढील आकृत्यातील त्रिकोणांच्या प्रत्येक जोडीत सारख्या खुणांनी दाखवलेले घटक एकरूप आहेत. प्रत्येक जोडीतील त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार आणि शिरोबिंदूच्या कोणत्या एकासेक संगतीनुसार एकरूप होतात हे लिहा. यातलं पहिलं उदाहरण तुम्हाला इथं आकृती दिसतीये. या आकृतीमध्ये दोन त्रिकोण आहेत. त्रिकोण WZX आणि दुसरा त्रिकोण WZY. हे दोन त्रिकोण एकमेकांशी कोणत्या कसोटीनुसार आणि शिरोबिंदूच्या कोणत्या एकासेक संगतीनुसार एकरूप होतात हे आपल्याला सांगायचे. आता हे उदाहरण इथे सोडवून दाखवलंय. सगळ्यांनी नीट पहा. त्रिकोण WZX आणि त्रिकोण WZY म्हणजे हा एक त्रिकोण आणि हा दुसरा त्रिकोण. या दोन त्रिकोणांमध्ये सर्वप्रथम बाजू WX एकरूप बाजू WY, बाजू WX एकरूप बाजू WY आपल्याला आकृतीत दिलेलं आहे. तसेच कोन XWZ आणि कोन YWZ हे दोन कोन एकमेकांशी एकरूप आहेत. त्यानंतर ही जी बाजू WZ आहे ही या दोन त्रिकोणांमध्ये सामायिक बाजू आहे आणि म्हणून आपण लिहिलं बाजू WZ एकरूप बाजू WZ.
आता काय काय मिळालं आपल्याला? बाजू, कोन, बाजू म्हणजे दोन बाजू आणि त्यांनी समाविष्ट केलेला एक कोन. म्हणून त्रिकोण WZX एकरूप त्रिकोण WZY आणि कसोटी येईल बा को बा. आता आपल्याला एकास एक संगती लावायची आहे. एकास एक संगती लावण्याकरता आपण त्यांचे शिरोबिंदूंची एकास एक संगती लावूयात. तर या ठिकाणी W हा शिरोबिंदू, त्याच्यानंतर X हा शिरोबिंदू Y शी आणि Z हा शिरोबिंदू म्हणजे WZX संगत WZY. अशा पद्धतीने ही शिरोबिंदूंची एकास एक संगती तयार होते. आता पुढील उदाहरण. तुम्हाला आकृतीमध्ये दोन त्रिकोण दिसतायत. पहिला आहे त्रिकोण KJI आणि दुसरा आहे त्रिकोण LJI. या दोन त्रिकोणांमध्ये JI ही सामायिक बाजू आहे आणि या ठिकाणी हा जो कोन आहे म्हणजे कोन KJI आणि हा कोन LJI हे दोन कोन म्हणजे 90 अंशांचे कोन आहेत. ठीक आहे. आता आपल्याला हे दोन त्रिकोण कोणत्या कसोटीनुसार एकरूप होतात ते पाहायचे. आधी आपण लिहून घेऊयात. मापकोन KJI बरोबर मापकोन LJI बरोबर 90 अंश. म्हणून त्रिकोण KJI आणि त्रिकोण LJI हे काटकोन त्रिकोण आहेत. आता त्रिकोण KJI आणि त्रिकोण LJI मध्ये बाजू KI एकरूप बाजू LI, KI एकरूप LI आणि बाजू JI एकरूप बाजू JI, कारण ती सामायिक भुजा आहे दोन्ही त्रिकोणांची म्हणून. आता पहा, बाजू KI जी आहे ती त्रिकोण KJI चा कर्ण आहे. तसेच बाजू LI जी आहे ती त्रिकोण LJI चा कर्ण आहे आणि म्हणून कर्णभुजा कसोटीनुसार त्रिकोण KJI एकरूप त्रिकोण LJI आणि एकास एक संगती तयार होते KJI to LJI. उदाहरण क्रमांक 3. यामध्ये पहिला आहे त्रिकोण EGH आणि दुसरा आहे त्रिकोण EGF. आपल्याला आता या दोन त्रिकोणांच्या एकरूपतेची कसोटी सांगायची आहे. पहा, त्रिकोण EGH आणि त्रिकोण EGF मध्ये बाजू HE म्हणजे ही एकरूप बाजू GF, बाजू HG एकरूप बाजू EF, बाजू EG एकरूप बाजू EG कारण सामायिक बाजू. म्हणून त्रिकोण EGH एकरूप त्रिकोण EGF. कसोटी कोणती सांगाल? तर बाजू 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 म्हणजेच बा 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 कसोटी नुसार. आणि एकास एक संगती काय तयार होईल? तर EGH संगत GEF. ओके. आता चौथं उदाहरण बघा. इथे तुम्हाला दोन स्वतंत्र त्रिकोण दिसतात. त्रिकोण SMA आणि त्रिकोण OTP. या दोन त्रिकोणांमध्ये तुम्हाला या एकरूपतेच्या खुणा दिसतायत. त्या खुणांनुसार आपल्याला त्यांच्या एकरूपतेची कसोटी ठरवायची आहे. आपण आधी लिहिलं त्रिकोण SMA आणि त्रिकोण OTP मध्ये. सर्वप्रथम कोन MSA हा जो कोन आहे त्याचे नाव काय लिहाल? MSA एकरूप कोन TOP म्हणजे हा कोन. त्यानंतर बाजू SM एकरूप बाजू OP आणि कोन SMA एकरूप कोन OPT. आता कोन बाजू कोन याचाच अर्थ कोणती कसोटी तयार झाली? कोबाको कसोटी. म्हणून कोबाको कसोटीनुसार त्रिकोण SMA एकरूप त्रिकोण OTP
आणि एकास एक संगती SMA संगत OPT. ओके. आता यातलं शेवटचं उदाहरण आपण बघतोय. यामध्ये पुन्हा दोन त्रिकोण दिसत आहेत. TNM आणि TNS हे दोन त्रिकोण आहेत. आपल्याला हे दोन त्रिकोण एकरूप कसे होत आहेत ते बघायचं आहे. इथं तुम्हाला TM एकरूप TS ही एकरूपतेच्या खुणेवरून सांगता येते की या दोन बाजू एकरूप आहेत. तसेच हे एकरूप कोण तुम्हाला इथं दिसत आहेत. याशिवाय इथे TN ही सामायिक बाजू आहे. तर ही TN सामायिक बाजू लक्षात घेऊन देखील तुम्ही एकरूपतेची कसोटी सांगू शकता, किंवा ही बाजू लक्षात घेऊन देखील तुम्ही एकरूपतेची कसोटी सांगू शकता. पहा, त्रिकोण TNM आणि त्रिकोण TNS मध्ये कोन MTN एकरूप कोन STN, बाजू TN एकरूप बाजू TN कारण सामायिक बाजू, कोन TNM एकरूप कोन TNS, म्हणून त्रिकोण TNM एकरूप त्रिकोण TNS को बाको कसोटीनुसार. एकास एक संगती TNM संगत TNS. आणि तुम्ही जर ही बाजू न लक्षात घेता बाजू TM एकरूप बाजू TS लक्षात घेतली तर कसोटी तयार होईल को-बा. या कसोटीनुसार देखील हे दोन त्रिकोण एकरूप आहेत हे तुम्हाला सांगता येईल. अशा पद्धतीने या दोनही कसोट्या इथे लागू पडतात. आता घरचा अभ्यास. सर्वप्रथम पहिला प्रश्न, त्रिकोणाच्या एकरूपतेच्या सर्व कसोट्या लिहा. आता आपण ज्या 5 कसोट्या शिकल्या त्या सर्व लिहून काढायच्यात आणि त्या आकृती काढून व्यवस्थित सिद्ध करून दाखवायच्या. आणि सराव संच 13.1 सोडवा. सर्वांनी व्यवस्थित वहीमध्ये हे लिहून काढा. सर्वांना धन्यवाद.